मी शांतिनिकेतनमध्ये आहे, रवींद्रनाथ टागोर आणि त्यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठाच्या भूमीत. आता हे बंगालचं कला, संस्कृती आणि साहित्याचं केंद्रबिंदू आहे. पण 2026च्या बंगाल निवडणुका अगदी जवळ आल्याने मतदान हा संपूर्ण परिसर एका तिठ्यावर अडकला आहे. एकीकडे ही भव्य राजकीय आश्वासनं आहेत, तर दुसरीकडे तरुणांच्या आकांक्षा आहेत. जर अशी एक मोठी प्रमुख समस्या असेल जी तुम्ही स्वतःसाठी ओळखू शकाल, तर ती कोणती असेल? मी सर्वप्रथम त्या बेरोजगारीवर भाष्य करेन, जी सगळीकडे आहे. ठीक आहे. कारण मी स्वतः विश्वभारतीची विद्यार्थिनी आहे. मी इथे माझ्या मास्टरची सुरुवात केली आणि सध्या मी BEd करत आहे. तुम्हाला माहीत आहे, मी 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 मास्टर्स क्वालिफाईड आहे. पण आत्तापर्यंत मला ज्या नोकऱ्या मिळत आहेत त्या माझ्या पात्रतेशी अजिबात म्हणजे जुळत नाहीत. त्यामुळे मला वाटतं की पक्ष आत्तापर्यंत सर्व राजकीय पक्ष, प्रमुख पक्ष जे देऊ करत आहेत ते म्हणजे शून्य आहे. त्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. ठीक आहे, एक राजकीय प्रश्न. मग तुम्हाला काय वाटतं, जी काही आश्वासनं दिली जात आहेत ती पूर्ण करण्यासाठी कोण अधिक चांगल्या स्थितीत आहे? कोणीच नाही, कोणी नाही. तर कल्याणकारी योजना किंवा रोजगाराशी संबंधित योजनांबद्दलही बोला, किंवा तुम्हाला माहिती आहे वगैरे वगैरे. ममता सरकार म्हणतं की त्यांच्याकडे एक योजना आहे, युवा साथी, आणि ते असंही म्हणतात की तुम्हाला माहिती आहे अखेरीस अधिक नोकऱ्या निर्माण करणे वगैरे हे उद्दिष्ट आहे. भाजप म्हणतं की हे पुरेसं नाही वगैरे. राजकीय भाषणबाजीच्या पलीकडे या सगळ्या मोहिमा आणि आश्वासनांबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणत्याही पक्षावर विश्वास आहे का? कोणत्या? नाही, खरं तर नाही. वस्तुस्थिती अशी आहे की जसं तिनेही उल्लेख केला की बेरोजगारी हा सध्याच्या परिस्थितीत एक खूप म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि असे अनेक भत्ते आहेत जे आम्हाला मिळत आहेत, म्हणजे तरुणांना मिळत आहेत, जे एका अर्थाने चांगलं आहे. म्हणजे त्याने किमान आधार मिळतोय जो तसाच असायला हवा, पण तो योग्य रोजगाराचा पर्याय असू नये. म्हणजे आम्ही आमच्या पदव्या, आमचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि आम्हाला एक प्रकारची सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भविष्य, आमच्या भविष्यासाठी मिळायला हवी. तुमच्या मते सत्तेत कोण येते मॅम? काही बोलायचं नाही. आणि आशांविषयी, भविष्याविषयी विचारत असल्यामुळे निवडणूक पश्चिम बंगाल, मला तुमचं लक्ष माझ्या आयुष्यात आलेल्या एका गोष्टीकडे वेधायचं आहे. तर मी 24 वर्षाची आहे आणि हे माझं पहिलं मत आहे. हे तुमचं पहिलं मत आहे? पहिल्यांदाच मतदार आहात? हो. होय का? मी आता तुम्हाला सांगते. तर जेव्हा मी 18 वर्षांची होते तेव्हा मला माझं मतदार ओळखपत्र मिळालं. मी पहिल्यांदा मत द्यायला गेले. मी तिथे गेल्यावर तर त्यांनी माझं नाव तपासलं. त्यांनी पाहिलं, ठीक आहे, देबरती बिस्वास, तुमचं मत देऊन झालं आहे मॅडम, तुम्ही परत जाऊ शकता. तर त्या वर्षापासून मी मतदान करणं बंद केलं. तर ह्या वेळेस मला काहीतरी आशा आहे, मी नक्कीच जाईन. एक तरुण व्यक्ती म्हणून तुमच्या मते या निवडणुकीत सध्या सर्वात चांगल्या स्थितीत कोण आहे? निवडणूक जिंकण्याची सर्वात जास्त शक्यता कोणाची आहे? हो. खरं सांगायचं तर मला वाटतं तृणमूल काँग्रेस. बऱ्याच गोष्टी घडल्या तृणमूल काँग्रेसच्या काळात, विशेषतः गेल्या काही वर्षात. तुम्हाला आर्गी कोर आंदोलनाबद्दल माहीत असेलच. हो, माहीत आहे. हो, आणि मग तुम्हाला SSC घोटाळा आणि सगळ्याबद्दल माहीत असेलच. या सगळ्या गोष्टी घडल्या, पण आर्गी कोर आंदोलनानंतर लगेचच काही पोटनिवडणुका झाल्या. तृणमूल काँग्रेस त्या सगळ्या निवडणुकांमध्ये जिंकली. आणि SSC, तो संपूर्ण गोंधळ, त्याचा इतका परिणाम झाला नाही. किमान मला तरी वाटलं नाही की त्याचा इतका परिणाम झाला. आणि निवडणूक प्रचारांवरून आणि सर्व राजकीय पक्षांवरून आणि सर्व नेत्यांवरून, त्यांच्या देहबोली आणि वागण्यावरून मला अजूनही वाटतं की ते बालेकिल्ल्यात आहेत. मी असं म्हणत नाही की ही सर्वोत्तम परिस्थिती आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या हो, मला वाटतं की ते अजूनही पश्चिम बंगालमधील सर्वात मजबूत पक्ष आहेत. बघा, भाजपने खूप जोरदार प्रचार केला आहे असं दिसतं. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? त्यांनी केला आहे आणि ते किमान म्हणजे 2019 किंवा 21 पासून ते करत आहेत. पण मला अजूनही वाटतं की भाजपचा तितका मजबूत जमिनीवरचा पाया नाही जेवढा तृणमूल काँग्रेसचा आहे. आणि जोपर्यंत एखाद्या पक्षाची स्थानिक लोकसंख्येवर आणि स्थानिक नेत्यांवर खूप मजबूत पकड नसते, तोपर्यंत मला वाटत नाही की ते जिंकण्याची शक्यता जास्त आहे. हो, भाजप काही जागा जिंकेल, मला वाटतं ते जिंकतील, पण मला नाही वाटत की ते निवडणूक जिंकणार आहेत. समजलं. फक्त तुमच्याकडे परत येतोय अजून एका मुद्द्यावर ज्यावर मला बोलायचं आहे. आता त्यांनी साहजिकच आर्गी कोरचा उल्लेख केला आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल खूप बोललं जात आहे. प्रचार करणारा प्रत्येक राजकारणी त्याबद्दल बोलत आहे. आता साहजिकच बरीच लिनिमेक आहे. कुणीतरी काहीतरी म्हणत आहे, कुणीतरी काहीतरी म्हणतं. एक बंगाली म्हणून आणि बंगालचे रहिवासी म्हणून महिलांच्या सुरक्षेच्या या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? सरकारने पुरेसं काम केलं आहे असं तुम्हाला वाटतं का? अजून काही करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत काय आहे?
मला वाटतं एक स्त्री म्हणून मी अनेक समस्यांना तोंड दिलंय, म्हणजे मी तिथून इथे आल्यापासून. पण इथे मी म्हणेन की ते थोडं कमी आहे. पण अर्थातच मला वाटतं महिलांची सुरक्षा ही प्रमुख गोष्टींपैकी एक आहे, ज्यावर बोललं पाहिजे आणि ज्यावर कृती केली पाहिजे. कारण अर्थातच दिवसाच्या शेवटी जेव्हा आम्ही, तुम्हाला माहीत आहे, काम करायला लागतो आणि आम्ही प्रत्यक्षात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि प्रवास करतो, तेव्हा अशा अनेक गोष्टी असतात ज्यांची काळजी घेणं आवश्यक असतं, जे ज्या पद्धतीने व्हायला हवं तसं केलं जात नाही. बघा, मूलभूत गोष्ट ही आहे की म्हणजे पुरुषांच्या नजरेतून आम्ही अजूनही खूप एका खालच्या स्थानावर आहोत. यावर मूलभूतपणे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून जे राजकारणी सत्ता आणि पद भूषवत आहेत त्यांनी कदाचित अशा मोहिमा राबवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कदाचित, मला माहित नाही की ते अजिबात चालेल की नाही. पण हो, जसं तिनेही उल्लेख केला की आम्हा सर्वांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या गोष्टी, अशा समस्यांशी संबंधित मुद्द्यांचा सामना करावा लागला आहे. आणि ही एक खूप मूलभूत गोष्ट आहे. म्हणजे कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी त्यांनी आर्गी कोर नंतर या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. आणि फक्त काहीतरी खूप मोठं किंवा भव्य असं नाही. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. ठीक आहे. फक्त शेवटचे काही विचार दुसऱ्या एका विषयावर, जो मी बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घडताना पाहिलाय, तो म्हणजे घुसखोरीबद्दलची ही संपूर्ण गोष्ट. तुम्हाला माहित आहे, खूप काही घडत आहे सर. भाजप म्हणते की प्रत्येकाचं नाव, ज्या कोणाचं नाव मतदार यादीत आलेलं नाही, तो घुसखोर किंवा बांगलादेशी घुसखोर आहे. टीएमसीचा दावा आहे की त्यांची वोट बँक काढून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि तुम्ही म्हणाल तर ही मोठ्या प्रमाणावर मताधिकारापासून वंचित ठेवण्याची प्रक्रिया आहे. एक तरुण व्यक्ती म्हणून या प्रचाराच्या या पैलूबद्दल तुमचे काय विचार आहेत? ठीक आहे. तर प्रचाराबद्दल बोलायचं झालं तर जो कोणी सत्तेत येण्यास उत्सुक आहे त्यांचा एक अजेंडा असतो आणि प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा असतो. या संपूर्ण जगातल्या प्रत्येक पक्षाचा, मला असं वाटतं. आणि भारतात आपले मंत्री आणि सगळ्यांच्या शिक्षणाच्या अभावामुळे ते फक्त मतं मागतात. आम्हाला मत द्या, आम्ही तुमच्यासाठी काम करू. आणि एकदा का त्यांना जागा आणि सगळं मिळालं की ते सगळं विसरून जातात. हीच तर गोष्ट आहे. हे SIR बद्दल नाहीये. हो, कोणीतरी येईल, एखादा पक्ष येईल आणि एक गोष्ट बाहेर काढेल. ठीक आहे, हीच ती गोष्ट आहे. तर भाजप तेच करत आहे. आणि मग तृणमूल त्याला प्रत्युत्तर देईल आणि सगळं काही. पण शेवटी या सगळ्याच्या सर्व काही निकाल आणि सगळे शांत होतील. तुम्हाला माहित आहे, माझे वडील हो, फक्त काही दिवसांपूर्वी मला विचारलं की तुम्हाला माहित आहे मी कलकत्त्यातून मतदान करणार आहे. तर त्याने मला परत येऊन तुम्हाला माहितीये यावेळी मतदान करायला सांगितलं. कारण ते मला म्हणाले, माहितीये, कदाचित काही वर्षानंतर, साधारणपणे 10 वर्षांनी जेव्हा पुन्हा SIR होईल तेव्हा तू जर यावेळी मतदान नाही केलंस तर कदाचित अडचण होईल. तर अशा प्रकारची गोष्ट जर माझे वडील तुम्हाला माहितीये बोलत असतील तर तो एक मोठा मुद्दा आहे. म्हणजे मी माझ्या देशात राहते आणि जर ती गोष्ट माझ्यासाठी एक धोक्याची गोष्ट आहे की कदाचित साधारणपणे 10 वर्षानंतर जर ही मला वाटतं गोष्ट पुन्हा घडली तर मी यावेळी मतदान नाही केलं तर काय होईल? हा स्वतःच एक प्रश्न आहे. तुम्हाला माहितीये मला धमकी का दिली जाईल?